विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज मायक्रो इकॉनॉमिक्सच्या या पेपरमध्ये एक्सपान्शन पाथ ज्याला आपण विस्तार पथ असे म्हणतो, तर ही विस्तार पथाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण आज अभ्यासणार आहोत. आता यामध्ये आपण मागील तासामध्ये समउत्पत्ती वक्र जो आहे तर या समउत्पत्ती वक्राचा आपण अभ्यास केला या चॅप्टरमध्ये सुरुवातीला. तर त्या समउत्पत्ती वक्र आणि त्यानंतर जे काही उत्पत्ती पत्रक आहे तर त्यावरून आपल्याला हा जो काही विस्तार पथाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. आता विस्तारपथ ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना अभ्यासताना आपण या अगोदर जसा समवर्ती वक्र जो आहे तर समवर्ती वक्राच्या आधारे आपण उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास आपण केला. आणि मग समवर्ती वक्र जे आहे तर समवर्ती वक्राचा अनेक समवर्ती जेव्हा एकाच आकृतीमध्ये दर्शवले जातात तेव्हा त्यांना समवर्ती वक्राचा नकाशा असं आपण म्हणतो. आणि मग तशीच एक संकल्पना विस्तार पथाची संकल्पना, विस्तार पथ स्पष्ट करत असताना आपल्याला एक संकल्पना अभ्यासायची आहे. आणि मग त्याचप्रमाणे उत्पादकाचे संतुलन अभ्यासताना दोन संकल्पना विस्तार पथ समजावून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि मग त्या दोन संकल्पना आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्यानंतर या दोन संकल्पना पाहिल्यानंतर आपण विस्तारपथ म्हणजे काय तर विस्तारपथाची संकल्पना ही नंतर अभ्यासणार आहोत. तर यामध्ये मग दोन संकल्पना कोणत्या आहेत तर यामध्ये एक आहे सम उत्पत्ती पत्रक ही एक संकल्पना आहे आणि दुसरी संकल्पना आहे सम उत्पत्ती वक्राचा नकाशा. आणि मग सम उत्पत्ती वक्राचा नकाशा आणि मग या दोन संकल्पना आपण सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर आपण विस्तारपथाची संकल्पना अभ्यासूया. आता सम उत्पत्ती पत्रक ही जी पहिली संकल्पना आहे, सम उत्पत्ती पत्रक म्हणजे काय? आता दोन साधनांचे एक समान उत्पादन करणाऱ्या अनेक बिंदूचा बिंदुपथ दर्शविणारे विविध संयोग ज्या पत्रकाद्वारे दर्शविले जातात त्यास समउत्पत्ती पत्रक असे म्हणतात. काय आहे समउत्पत्ती पत्रक? म्हणजे सोपं आहे की आपण जी समउत्पत्ती वक्राची व्याख्या अभ्यासली होती तर ते समउत्पत्ती वक्र जे आहे त्या वक्राचाच भाग यामध्ये आहे की दोन साधनं आहेत, उत्पादनाचे घटक आहेत, दोन उत्पादनाची साधने एक समान उत्पादन करणाऱ्या अनेक बिंदूचा बिंदुपथ दर्शवणारे विविध संयोग 1 2 3 4 5 असे विविध संयोग ज्या पत्रकामध्ये, ज्या तक्त्यामध्ये, ज्या टेबलमध्ये दर्शवलेले असतात त्या समउत्पत्ती पत्रक असे म्हणतात. तर ही समउत्पत्ती पत्रकाची व्याख्या आहे. आता मग या पत्रकावरून विविध संयोगापासून जे मिळणारे समउत्पत्ती वक्र आहेत त्याचे एकाच पत्रकाद्वारे विश्लेषण केले जाते. म्हणजे जे वेगवेगळे समउत्पत्ती पत्रकामध्ये जे संयोग आहेत, मग पहिला संयोग आहे, दुसरा संयोग आहे, तिसरा संयोग आहे, चौथा आहे, पाचवा आहे, तर हे असे एकाच टेबलमध्ये काय केले जातात, दर्शवले जातात आणि त्याच्या साह्याने किती उत्पादन होईल, किती उत्पादनाचे घटक वापरावे लागतील तर हे त्यावरून काय आहे त्याचे संयोग हे एकाच पत्रकामध्ये दर्शवले जातात आणि म्हणून त्याला समउत्पत्ती पत्रक असे म्हटले जाते. तर ही एक संकल्पना त्यासाठी महत्त्वाची आहे. नंतरची संकल्पना आहे समउत्पत्ती वक्राचा नकाशा. जसा आपण फर्स्ट सेमिस्टरला समवर्ती वक्राचा नकाशा अभ्यासला तसंच समउत्पत्ती वक्राचा नकाशा हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आता मग समउत्पत्ती वक्राचा नकाशा कशाला म्हणायचं तर दोन साधनांचा संयोगापासून एक समान उत्पादन करणाऱ्या अनेक बिंदूचा बिंदुपथ म्हणजे समउत्पत्ती वक्र होय ही व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. अगोदर हा जो चॅप्टर सुरू व्हायच्या सुरुवातीलाच हा आपण अभ्यास केलेला आहे की समउत्पत्ती वक्र कशाला म्हणायचं तर दोन साधनांच्या संयोगापासून एक समान
उत्पादन करणाऱ्या अनेक बिंदूचा बिंदुपथ म्हणजे समउत्पत्ती वक्र होय. तर याला आपण समउत्पत्ती वक्र असं म्हणतो. आणि मग या वक्रावरील सर्व बिंदूच्या ठिकाणी मिळणाऱ्या उत्पादनाचा महत्तम दर हा कसा असतो, स्थिर असतो. ते सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे की या सर्व बिंदूच्या ठिकाणी उत्पादनाचा महत्तम दर हा स्थिर असतो, एकच असतो, सारखा असतो. अशा वक्राची अनेक समउत्पत्ती वक्र एकाच आकृतीत दर्शवलेली असल्यास त्याला समउत्पत्ती वक्र असे म्हणतात. थोडक्यात काय आहे की अनेक समउत्पत्ती वक्र जेव्हा एकाच आकृतीत दर्शवली जातात तेव्हा त्यास समउत्पत्ती वक्राचा नकाशा असे म्हणतात. आणि मग समउत्पत्ती वक्राचा नकाशा जो आहे तर त्याची आकृती आपण यानंतर पाहूया. आता आकृतीत काय दिलेलं असेल की आकृतीत आपण जसं या अगोदर सांगतो की आकृती क्षय अक्षावर श्रम व ए अक्षावर भांडवलाच्या मात्रा दर्शवलेल्या आहेत. PC हे समउत्पत्ती वक्र असून प्रत्येक समउत्पत्ती वक्र उत्पादनाची भिन्न भिन्न पातळी दर्शवतात. प्रत्येक समउत्पत्ती वक्रावरील प्रत्येक बिंदूपासून मिळणारे महत्तम उत्पादन समान आहे, स्थिर आहे. मात्र आरंभ बिंदूपासून आपण जितके दूर जाईल तितकी उत्पादनाची पातळी वाढलेली हे PC किंवा समउत्पत्ती वक्र दर्शवतात. आता मग आपण या ठिकाणी हा समउत्पत्ती वक्राचा नकाशा आहे. आता आपण विश्लेषण करत असताना सांगतो की क्षय अक्षावर श्रम, ए अक्षावर भांडवलाच्या मात्रा दर्शवलेल्या आहेत. PC म्हणजे PC, P1, C1, P2, C2, P3, C3 हे सर्व काय आहेत, समउत्पत्ती वक्र दर्शवणारे वक्र आहेत. आणि प्रत्येक उत्पादन वक्र हा काय आहे, वेगवेगळी उत्पादन पातळी दर्शवतो. आरंभ बिंदूपासून म्हणजे अ बिंदूपासून आपण जितक्या दूर जाऊ तितकी त्याची उत्पादन पातळी वाढत जाते. म्हणजे त्याच्या जवळचा असणारा मग 100 नगाचे उत्पादन, त्याच्यापेक्षा दूर आहे 200 नगाचे, 300 नगाचे, 400 नगाचे, असे काय करत जातो तो जी काही उत्पादनाची पातळी आहे ती वाढत जाताना आपल्याला दिसून येते. आणि मग असे जर एकाच आकृतीमध्ये अनेक समउत्पत्ती वक्र जर दर्शवलेले असतील तर त्याला मॅप ऑफ ॲसोकॉन्स असं म्हटलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲसोकॉन्ट. तर त्यालाच आपण समउत्पत्ती वक्राचा नकाशा असं म्हणतो. आता ह्या ज्या दोन संकल्पना आहेत, समउत्पत्ती पत्रक आणि समउत्पत्ती वक्राचा नकाशा, या दोन संकल्पनावरून आपण विस्तार पथाची जी संकल्पना आहे ती आता अभ्यासणार आहोत. आता विस्तार पथ जे आहे तर विस्तार पथाची संकल्पना अभ्यास. आता यामध्ये समउत्पत्ती वक्राचा नकाशा जेव्हा काढला जातो तेव्हा त्यात एकाच वेळी अनेक समउत्पत्ती वक्र रेखाटले जातात. आपण समउत्पत्ती वक्राच्या नकाशामध्ये अभ्यासले आणि मग त्यामुळे तो समउत्पत्ती वक्राचा नकाशा बनतो. आणि मग या सर्व समउत्पत्ती वक्राच्या विशिष्ट बिंदूंना जेव्हा एका सरळ रेषेने जोडले जाते तेव्हा त्याला विस्तार पथ असे म्हटले जाते. काय आहे, समउत्पत्ती वक्रावरील विशिष्ट बिंदू जेव्हा एका रेषेने जोडले जातात तेव्हा त्याला विस्तार पथ असे म्हटले जाते. त्या रेषेला विस्तार पथ असे म्हटले जाते. आणि ही विस्तार पथ जे आहे तर समउत्पत्ती वक्र हे उत्पादन पातळी दर्शवतात. आणि अशी उत्पादन पातळीवरील दर्शवणारे अनेक वक्रावरील बिंदू जेव्हा एका सरळ रेषेने जोडतो तेव्हा त्यास आपण काय आहे, विस्तार पथ असे म्हणतो. आणि मग या विस्तार पथावरून एखाद्या उत्पादकाने आपल्या उत्पादन पातळीचा कशा प्रकारे विकास केलेला आहे, त्यामध्ये कशा प्रकारे वाढ घडवून आणली आहे याचे आकलन या विस्तार पथावरून होते. विस्तार पथाचं काय आहे महत्त्व की विस्तार पथावरून एखाद्या उत्पादकाने, एखाद्या उद्योजकाने, एखाद्या उद्योगपतीने आपल्या उत्पादन पातळीचा कशा प्रकारे विकास केला, त्यामध्ये कशा प्रकारे वाढ घडवून आणली, तर याचं आकलन हे विस्तार पथावरून होतं. मग विस्तार पथाची जी काही आकृती आहे तर आकृतीद्वारे आपण त्याचं स्पष्टीकरण करूया की विस्तार पथाची जी आकृती आहे ती याप्रमाणे दर्शवली जाते.
आता या ठिकाणी आकृतीमध्ये पुन्हा क्षय अक्षावर श्रमाची मात्रा, ए अक्षावर भांडवलाच्या मात्रा दर्शवलेल्या आहेत. P1 PC, आता PP लिहिलं इथं, P1 P1, P2 P2, P3 P3, P4 P4. तर हे जे आहेत तर या ठिकाणी C आहे, C4 C3 C2 C1 C. तर आता मग हे जे समउत्पत्ती वक्र आहेत तर या समउत्पत्ती वक्रातील विशिष्ट बिंदूंना एका सरळ रेषेने किंवा ही रेषा वक्रसुद्धा असू शकते, त्यामुळे ही सरळ रेषा असेलच असं नाही, परंतु एका रेषेने जर जोडलं तर त्याला काय म्हणायचं, विस्तारपथ असं म्हणायचं. तर या ठिकाणी मग हा जो ई ते पी ही जी तुटक तुटक आपण रेषानं दर्शवलेली जी काही रेषा आहे तर ती आहे विस्तारपथ. आणि मग हे जे विस्तारपथ आहे तर यामध्ये मग PC, P1 C1, P2 C2, P3 C3, P4 C4 हे समउत्पत्ती वक्र असून उत्पादनाची पातळी ते दर्शवतात. आणि मग अनुक्रम येते 100 नगाची उत्पादन पातळी, 200 नगाची, 300 नगाची, 400 नगाची आणि 500 नगाची उत्पादन पातळी दर्शवतात. आणि या वक्रावरून उत्पादक आपली उत्पादन पातळी कशा प्रकारे दिवसेंदिवस बदल घडवून आणतो हे समजते. आणि पुन्हा समउत्पत्ती वक्र आरंभबिंदूपासून जितका दूर जाईल तितके त्याची उत्पादन पातळी आपल्याला काय आहे, वाढलेली ही दिसून येते किंवा अधिक असते. आणि मग या सर्व समउत्पत्ती वक्रावरील विशिष्ट बिंदूंना एका रेषेमध्ये जोडले असता विस्तारपथ आपल्याला माहीत होतो. आणि मग EP हा आकृतीत दर्शवल्याप्रमाणे विस्तारपथ खालून वर जाणारा आहे. आणि मग खालून असा वर जाणारा जर विस्तारपथ असेल तर याचा अर्थ असा असतो की उद्योजक आपली जी उद्योग संस्था आहे तर उद्योजक आपल्या उत्पादनामध्ये काय करत आहे, वृद्धी घडवून आणत आहे असा त्याचा अर्थ काढला जातो. आणि हा जो विस्तारपथ असतो, विस्तारपथ हा असा विस्तारपथ जो आहे तर विस्तारपथ हा नेहमी असाच असेल नाही, तो असा देखील असू शकतो, तो असा देखील असू शकतो. म्हणजे विस्तारपथ जो आहे तर विस्तारपथ हा वक्रसुद्धा असू शकतो. आणि मग विस्तारपथाची संकल्पना ही काय आहे की अनेक समउत्पत्ती वक्रावरील विशिष्ट बिंदूंना जेव्हा एका रेषेने जोडले जाते तेव्हा आपल्याला विस्तारपथ माहीत होतो. आणि या ठिकाणी EP हा काय आहे, विस्तारपथ दर्शवलेला आहे. तर अशा पद्धतीने ही विस्तारपथाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण या तासामध्ये अभ्यासली. तर यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे की विस्तारपथाचा जो काही वक्र आहे ती विस्तारपथाची संकल्पना स्पष्ट करा. आणि मागील व्हिडिओ लेक्चर ऐकण्यासाठी इथं निळ्या अक्षरामध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंक तुम्ही मागील व्हिडिओ ही त्यावर जाऊन पाहू शकता. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपण क्लासरूम आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. आणि या चॅप्टरमधला हा जो शेवटचा भाग होता, एक एक्सपान्शन पाथ ही जी संकल्पना होती हा शेवटचा भाग होता. यानंतरच्या तासामध्ये आपण नवीन चॅप्टरला, नवीन युनिटला सुरुवात करणार आहोत. ओके, थँक्यू.